श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. वर्ष 2026 मध्ये एक अतिशय अद्भुत आणि दुर्मिळ ज्योतिषीय योगायोग निर्माण होत आहे, जो पूर्ण 131 वर्षानंतर पुन्हा घडणार आहे. असे म्हटले जात आहे की येत्या वर्षात शनिदेव एका विशेष शांतीच्या आसनावर बसतील आणि या अलौकिक योगाचा थेट परिणाम 3 भाग्यवान राशींवर होईल. जेव्हा शनी आपला वेग बदलतं, एका विशिष्ट परिस्थितीत येतो आणि काही लोकांच्या नशिबाचे कुलूप उघडतो, तेव्हा असा योगायोग फारच दुर्मिळ असतो. होय मित्रांनो, येणारा काळ 3 विशेष राशींसाठी एका वरदानापेक्षा कमी नसेल. शनिदेवाची ही अनोखी कृपा या लोकांना अचानक संपत्ती, प्रगती, प्रतिष्ठा आणि मोठे नाव मिळण्याचा मार्ग उघडू शकते. असे म्हटले जाते की जेव्हा शनी प्रसन्न होतो, तेव्हा सर्वात कठीण मार्गही सोपे होतात आणि जीवनात अशा संधी असतात ज्या एका व्यक्तीला एका रात्रीत उंची गाठायला लावतात. आता या दुर्मिळ घटनेबद्दल बोलूया. 2026 मध्ये शनिदेव मीन राशीत प्रवेश करतात. त्याच वेळी हे दिव्य चांदीचे सिंहासन योग बनत आहे. 131 वर्षानंतर तयार होत असलेला हा योग अतिशय शक्तिशाली मानला जातो आणि ज्योतिषशास्त्रानुसार तो काही निवडक राशींच्या जीवनात अभूतपूर्व बदल घडवून आणू शकतो. ज्या लोकांच्या राशीवर हा योग पूर्णपणे प्रभाव पाडत आहे, त्यांच्यासाठी येणारे वर्ष आनंद, नवीन संधी आणि जीवनात मोठे बदल घेऊन येईल. मित्रांनो, ज्योतिषशास्त्रात शनी हा एक असा ग्रह मानला जातो जो एका क्षणात मानवांचे भाग्य उंचावू शकतो आणि त्यांना अडचणींमध्ये देखील टाकू शकतो. असे म्हटले जाते की जेव्हा शनिदेव एखाद्या व्यक्तीशी दयाळू बनतो, तेव्हा त्याच्या जीवनात इतकी प्रगती होते की तो सामान्यपेक्षा विलक्षण बनतो. पण जर शनी नाराज झाला तर जीवनात अडथळे, संघर्ष आणि परीक्षा वाढतात. प्रत्येक व्यक्ती कधी ना कधी शनीच्या साधे शती किंवा धायच्या प्रभावातून जाते. आता जसजसे नवीन वर्ष जवळ येत आहे, तसतशी शनीच्या महत्त्वाच्या संक्रमणाची चर्चा देखील तीव्र झाली आहे. सध्या शनिदेव मीन राशीत बसलेले आहेत आणि 2026 मध्ये ते त्याच राशीमध्ये उलट्या दिशेने जातील. ज्योतिषशास्त्रीय विश्वासानुसार जेव्हा शनी मीन राशीमध्ये फिरेल, तेव्हा एक दुर्मिळ आणि अत्यंत शक्तिशाली योग तयार होईल, ज्याला रौप्य सिंहासन म्हटले गेले आहे. पण मित्रांनो, पुढे जाण्यापूर्वी हे सिंहासन शेवटी काय आहे हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. ज्योतिषशास्त्रीय ग्रंथांमध्ये शनीच्या 4 विशिष्ट आसनांचा उल्लेख आहे: सोने, चांदी, तांबे आणि लोखंडाचे सिंहासन. असे मानले जाते की यापैकी प्रत्येक आसन शनीचा प्रभाव वेगळ्या प्रकारे सक्रिय करते आणि मूळ नागरिकांच्या जीवनात शुभता किंवा आव्हाने असतील की नाही हे ठरवते. मित्रांनो, आता चर्चा करूया, शेवटी हे चांदीचे सिंहासन काय आहे. ज्योतिषशास्त्रानुसार शनीच्या संक्रमणादरम्यान जेव्हा चंद्र शनीपासून 2ऱ्या, 5व्या किंवा 9व्या घरात स्थिर असतो, तेव्हा हा विशेष योग तयार होतो, ज्याला रौप्य सिंहासन म्हटले गेले आहे. असे मानले जाते की या योगाचा प्रभाव जीवनात सकारात्मक ऊर्जा आणतो आणि कुटुंबात शुभ घटना वाढवतो. असे म्हटले जाते की जेव्हा शनी या चांदीच्या आसनावर बसतो, तेव्हा त्याचा कठोर स्वभाव नरम होतो आणि तो स्थानिकांना अधिक संरक्षण, संधी आणि दिलासा देतो. शनी वर्ष 2026 मध्ये मीन राशीत असेल आणि या काळात हा रौप्य सिंहासन योग सक्रिय असेल, जो वर्ष 2027 पर्यंत प्रभावी राहील. याचा परिणाम या एका वर्षाच्या कालावधीत सर्व राशींना जाणवेल, पण याचा परिणाम सर्वांवर होणार नाही. या योगामुळे काही राशींना खूप चांगले परिणाम मिळतील, काहींना साधे फायदे मिळतील, तर काहींचा खूप सौम्य परिणाम होईल. परंतु अशी 3 राशी आहेत ज्यांच्यासाठी हा योग अत्यंत फायदेशीर आणि भाग्यसूचक सिद्ध होऊ शकतो. त्यामुळे मित्रांनो, पुढे जाण्यापूर्वी आपल्या सर्वांना न्यायमूर्ती शनिदेव यांची कृपा कायम राहावी, यासाठी आपल्या टिप्पणीमध्ये खऱ्या मनाने जय शनिदेव महाराज जरूर लिहा.
पहिल्या क्रमांकाचा कर्करोग. कर्क राशीच्या मित्रांनो, ही वेळ तुमच्यासाठी दैवी वरदानापेक्षा कमी नाही. सुमारे 130 वर्षानंतर तयार होत असलेला हा रौप्य सिंहासन योग तुमच्या नशिबात मोठा बदल घडवून आणू शकतो. या काळात भाग्य, संपत्ती आणि आशीर्वादांशी संबंधित स्थान मानल्या जाणाऱ्या तुमच्या जन्मकुंडलीच्या 9व्या घरात शनिदेव विशेषतः सक्रिय राहतील. या कारणास्तव तुम्हाला अनपेक्षित नफा आणि वाढत्या आर्थिक संधीचा लाभ मिळण्याची दाट शक्यता आहे. हा योग कर्क राशीच्या लोकांना सर्व दिशांनी शुभ संकेत देत आहे. शनीच्या कृपेने मार्च 2026 हा महिना तुमच्यासाठी खूप शक्तिशाली सिद्ध होऊ शकतो. यावेळी तुमचे नशीब असे वळण घेऊ शकते की रखडलेले मार्ग आपोआप उघडतील आणि जीवनात सकारात्मक बदल वेगाने दिसून येतील. शनीचे हे विशेष आसन तुमच्या कुटुंबासाठी देखील नशीब आणेल. घरी चांगली बातमी ऐकण्याची शक्यता आहे आणि तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ स्पष्टपणे मिळेल. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होईल आणि पैशांशी संबंधित चिंता कमी होईल. रखडलेली कामे पूर्ण होऊ लागतील आणि अनेक नवीन शक्यता तुमच्या जीवनाचे दरवाजे ठोठावतील. या राशीच्या लोकांना एकाच वेळी पैसा, प्रतिष्ठा, मोठ्या संधी आणि करिअरच्या प्रगतीचा पाठिंबा मिळणार आहे. होय मित्रांनो, शनिदेवाची कृपा तुम्हाला तुमच्या व्यावसायिक जीवनात नवीन उंची गाठण्यास देखील मदत करेल. कर्क राशीच्या लोकांसाठी तुमचे गोड बोलणे आणि समजूतदारपणा हे या संपूर्ण काळात तुमचे सर्वात मोठे शस्त्र असेल. तुमच्या बोलण्याच्या पद्धतीमुळे अनेक अडकलेली कामे सोपी होतील. शनिदेवाची विशेष कृपा तुमच्यावर कायम राहील आणि या दैवी आशीर्वादामुळे तुमच्या संपत्तीशी संबंधित सर्व अडथळे हळूहळू संपुष्टात येऊ लागले आहेत. वर्षानुवर्षे अडकलेली, तुम्हाला त्रास देणारी सर्व कामे मार्च 2026 नंतर वेगाने सुरू होतील. ही वेळ तुमच्यासाठी एक नवीन संधी सुरुवात घेऊन येईल. शनिदेवाच्या कृपेने तुम्ही केवळ प्रगतीच्या कृपेने गोडपणाने भरलेले राहणार नाही, तर कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वृषभ राशीच्या लोकांसाठी हा काळ आर्थिकदृष्ट्या खूप मजबूत असेल. तुमचे उत्पन्न सातत्याने वाढेल आणि पैशांशी संबंधित चिंता हळूहळू दूर होण्यास सुरुवात होईल. अविवाहित लोकांसाठी शनिदेवाचा हा विशेष योग लग्नासाठी शुभ संधी आणू शकतो. 2026 हे वर्ष लग्नाचे वर्ष असल्याचे दिसते. व्यावसायिकांनाही या काळात मोठी आर्थिक चालना मिळू शकते. वैयक्तिक संबंध सुधारतील आणि जोडीदाराशी असलेले संबंध अधिक सखोल आणि गोड होतील. तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या अपेक्षा पूर्ण कराल आणि कौटुंबिक जीवनात संतुलन प्रस्थापित कराल. करिअरच्या क्षेत्रातही शनी तुमच्यासाठी चांगला राहणार आहे. प्रगतीची तारे खुले होतील, नवीन उंची गाठली जाईल आणि अनेक महत्त्वाची कामगिरी तुमच्या हातात असेल. वाढत्या संपत्तीमुळे तुमची आर्थिक स्थिती अधिक स्थिर होईल. आरोग्यामध्ये सकारात्मक सुधारणा होईल. या काळात तुम्हाला तुमच्या मेहनतीचे दुप्पट परिणाम मिळतील. समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल आणि लोक तुमच्या कामाचे कौतुक करतील. तुम्ही तुमच्या भविष्याबद्दल गंभीर असाल आणि तुमची स्वप्ने साध्य करण्यासाठी शिस्तीने पुढे जाल. मित्रांनो, 2026 ते 2027 हा सिल्वर थ्रोन योग तुमच्यासाठी खूप फायदेशीर आणि शुभ ठरणार आहे. मिथुन राशीची तिसरी राशी लवकरच तुमच्यासाठी खूप शुभ काळ सुरू करणार आहे. चांदीच्या सिंहासनावर बसलेले शनिदेव हे तुमच्या राशीसाठी आराम, प्रगती आणि भाग्याचे लक्षण आहे. 2026 ते 2027 हा संपूर्ण काळ तुमच्यासाठी एक प्रकारे सुवर्णकाळ घेऊन येईल. या काळात शनीची विशेष कृपा तुमच्यावर सतत राहील. तुमच्या जन्मकुंडलीच्या 2ऱ्या घरावर शनी प्रभाव टाकेल, ज्यामुळे तुमच्या जीवनात स्थिरता, समृद्धी आणि शुभ परिणाम मिळतील. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी हा काळ चांगला आहे. त्याचवेळी नोकरीमध्ये गुंतलेल्या लोकांना पदोन्नतीच्या किंवा जबाबदारी वाढवण्याच्या संधी मिळू शकतात. जर तुम्ही या 2 वर्षात कठोर परिश्रम केले तर परिणाम तुमच्या खिशात अनेक पटींनी वाढेल.
शनिदेवाच्या कृपेने तुम्ही तुमच्या जीवनात असे बदल घडवून आणण्यात यशस्वी व्हाल, जे तुम्हाला बऱ्याच काळापासून हवे होते. मिथुन राशीच्या लोकांसाठी हा काळ खूप अनुकूल आहे. तुमचे समर्थन चमकेल आणि एकापाठोपाठ एक प्रकरणांमध्ये तुम्ही विजय नोंदवाल. केवळ एकच अट आहे की तुम्ही सत्य आणि न्यायाच्या मार्गाला चिकटून राहा. मिथुन राशीच्या लोकांसाठी हा काळ आशीर्वादापेक्षा कमी नाही. शनिदेवाची विशेष कृपा तुमच्यावर उघडपणे पडत आहे. तुम्ही बऱ्याच काळापासून वाट पाहत असलेल्या व्यवसायात आणि कामात तुम्हाला प्रगती मिळेल. नव्या संधी मिळतील, उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होतील आणि जुन्या आर्थिक समस्या लवकरच दूर होतील. असे म्हटले जाते की सुमारे 130 वर्षानंतर शनिदेव यांच्या सोनेरी पायावर चालण्याने एक अत्यंत दुर्मिळ आणि शुभयोग निर्माण होतो आणि हा दैवी काळ सध्या तुमच्या जीवनास स्पर्श करीत आहे. बऱ्याच काळापासून रखडलेल्या अनेक योजना आता सहजपणे पूर्ण होतील, अडथळे संपतील आणि जीवनात नवीन आनंद येईल. तर मित्रांनो, या सर्व राशींवर शनिदेवाच्या या अद्भुत कृपेचा प्रकाश पडत आहे. ही वेळ पूर्णपणे तुमच्या बाजूने आहे, त्यामुळे ते तुमच्या हातातून निसटू देऊ नका. या सकारात्मक काळाचा पुरेपूर फायदा घ्या आणि आत्मविश्वासाने तुमचे प्रत्येक पाऊल पुढे टाका. या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटते ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि हाईप करायला विसरू नका.